आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर पेटनाका ते शेंद्रे सहापदरीकरण गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी कराड ते पेटनाका दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार झाले असून काही रस्ते वाहतुकीसाठी खुलेही झाले आहेत। आटके व मालखेड नजीक सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता तयार झाला असून पुढे 1 किलोमीटरचा रोडही वाहतुकीस खुला झाला आहे। त्याचबरोबर येवलेवाडी फाटा येथे 2 लहान भुयारी मार्गासह एक मोठा भुयारी मार्ग करण्यात येत आहे। त्यापुढे 1 किलोमीटरचा सिमेंट रस्ताही तयार झाला आहे। केदारवाडी येथे अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार झाला असून त्यापासून नेरले येथे मोठे भुयारी मार्ग केले जात आहेत। नेरले ते पेटनाका दरम्यान 2 किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार झाला आहे। पेटनाका ते मालखेड व पुढे वाठार दरम्यान सर्व्हिस रस्ते गटर पूर्णत्वास आले आहेत। वाठार येथे भराव पुलावर 3ऱ्या लेनसाठी काम सुरू आहे। वाठार नजीक एक लहान व एक मोठा भुयारी मार्गाचे काम सुरू आहे। कराडच्या उड्डाण पुलासाठी नांदलापूर ते कोल्हापूर नाका दरम्यान पिलर उभारणी ही गतीने सुरू आहे। याशिवाय कोयना नदीवरील पुलासह खोडशी येथेही सिमेंट रस्ते तयार करण्यात आला आहे। आपण या व्हिडिओमधून पाहू शकता की भुयारी मार्गाचे सध्या काम सुरू आहे, तर उड्डाण पुलाच्या पिलरचीही उभारणी सुरू करण्यात आली आहे। नांदलापूर ते कोल्हापूर नाका या दरम्यान उड्डाण पूल उभा राहत आहे। हा खोडशी नजीकचा तयार सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे। या ठिकाणी सर्व्हिस रस्ते तयार झाले असून थोड्या दिवसात याही तयार रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे।